म्हणजे फ्रेम चालू करताय, हे लाईट बंद कर तुझा. लाईट बंद, लाईट बंद, लाईट बंद. ये रोल है का रोल सुरू कर. पत्रकार परिषद सुरू करण्या अगोदर मी एका गोष्टीचा खुलासा करू इच्छितो. काल एक आपले खेळाडू गावीत हे काल येऊन गेले, तुमच्याकडे बातम्या मी पाहिल्या. त्यातला सर्वात महत्वाचा भाग म्हणजे एक तर त्यांना कोणी बोलवलं होतं हे मला माहित नाही, ते आलेत हेही मला कोणी सांगितलं नाही. त्याच्यामुळे ते आलेत आणि मी भेटणार नाही असं का करीन मी? त्याच्यामुळे मला माहितीच नसलेल्या गोष्टीवरती त्या बातम्या आल्या. त्यांचाही काही गैरसमज झाला की ते 2 तास थांबले आणि मी त्यांना भेटलो नाही, परंतु मला माहितीच नव्हतं. मला कोणी सांगितलंच नाही की ते आलेत म्हणून. मला जर कोणी सांगितलं तर मी निश्चित त्यांना नक्कीच भेटलो असतो. परंतु त्यांना कोणी बोलवलं आणि मला का कोणी सांगितलं नाही ह्या गोष्टी सगळ्या बाजूला सोडा आपण. परंतु भेट नाही झाली त्याच्याबद्दल ते नाराज झाले, त्याच्याबद्दल मी दिलगिरी व्यक्त करतो. ते मला असं वाटतं दिल्लीला गेलेले आहेत आणि दिल्लीला जाऊन आल्यानंतर मी निश्चित त्यांची भेट घेईन आणि त्यांच्याशी मी निश्चित या गोष्टी बोलीन. तुमचाही काही संपर्क झाला तर मला असं वाटतं त्यांच्या कानावरती ही गोष्ट घाला की मलाच काही माहीत नव्हतं, त्याच्यामुळे भेटण्याचा न भेटण्याचा काही विषय येत नाही. बाकी काय विचारा आता काय. नाशिकमध्ये सध्या सिंहस्थ कुंभमेळा, नाशिकवर सिंहस्थ कुंभमेळ्यावर सध्या फोकस आहे संपूर्ण प्रशासनाचं. आपल्या सत्ता काळामध्ये सिंहस्थ कुंभमेळा झालेला होता. आता आपण जी माहिती घेत आहे किंवा आपल्याला जे कळत आहे, सिंहस्थाची कामं शहरभर सुरू आहेत. काय इनपुट्स आहेत आणि काय नेमकी अपेक्षा आहे प्रशासनाची? मी तुम्हाला माझा अनुभव म्हणून तुम्हाला सांगतो की ज्या वेळेला मी 2 आत्तापर्यंत कुंभमेळे मी असताना इथे झालेत. एक 2003चा आणि एक 2015चा. 2003चा कोणाला आठवत पण नसेल, 2015 बद्दल आपण बोलू. 2015चा जो कुंभमेळा झाला त्यावेळेला जी काही नाशिकमध्ये जी काही कामं झाली आणि ज्या प्रकारे कुंभमेळा झाला, मला असं वाटतं की नाशिक शहराला देखील कळलं नव्हतं की कुठे काय कामं सुरू आहेत आणि काय कशा प्रकारची कामं सुरू आहेत. ती झाल्यानंतर सर्वांना दिसलं की कशा प्रकारचे रस्ते झालेत आणि काय झाले वगैरे. आणि त्या कुंभमेळ्यातनं पैसे काढणं, त्यातनं काही अर्थकारण हा मुळात उद्देश नसल्यामुळे तो खूप सोप्या पद्धतीने चांगल्या पद्धतीने तो त्यावेळेला झाला. आत्ताचं जे मला दिसतंय ते मला काय मी ऐकलेत ज्या गोष्टी. काय रे बाबा तू कुठे होतास तू? सर आता राहू दे बस. आता मी तुमच्याच माध्यमातून ज्या गोष्टी आमच्या कानावरती येतात, संपूर्ण शहरामध्ये खड्डे पडलेले आहेत, काही गाड्या ट्रक बिग सगळे खड्ड्यामध्ये गेलेले आहेत, माणसं गेली आहेत त्याच्यामध्ये खास करून. परंतु या प्रशासनाला काही नाही, ढिम्म आहे त्यांना. माणसं मेल्याचं गेल्याचं यांना कुठचे काही सोयसूतक नाही आहे. आणि बस आपली त्या सगळ्या भागातनं म्हणजे त्या सगळ्या कामातनं कमिशन कशी मिळतील हाच फक्त एक सगळ्यात महत्वाचा भाग आहे. या कुंभमेळ्यासाठी मला कळले त्याप्रमाणे सगळे काही अनेक कॉन्ट्रॅक्टर्स हे गुजरात मधले आहेत. म्हणजे महाराष्ट्रामध्ये कॉन्ट्रॅक्टर जन्मालाच नाही आले असा भाग आहे. आणि वरून जे आदेश येतील त्याप्रमाणेच फक्त हे कुंभमेळे करायचे आणि महाराष्ट्रामधल्या एकूणच सगळ्या गोष्टी ह्या वरतून जे आदेश येतील त्याप्रमाणेच जर समजा हाताळायचे असतील तर त्यांना लख लाभो. दुर्दैव आहे, मला वाईट या गोष्टीचं वाटतं. इतकं सुंदर त्यावेळेला आम्ही नाशिक केलं होतं, त्याची सगळी दुर्दशा बघून वाईट वाटतं. म्हणजे ते बोटॅनिकल गार्डन असेल किंवा माननीय बाळासाहेबांच्या नावाने केलेलं म्युझियम असेल किंवा अनेक गोष्टी ज्या त्यावेळेला केल्या होत्या, त्या सगळ्या गोष्टींची बस दुसऱ्याने केलंय म्हणून त्याची वाट लावायची.
मला काल का परवाच मी हा प्रश्न विचारला की त्या स्मार्ट सिटीज काय झालं त्या स्मार्ट सिटीचं, कुठे गेले त्या स्मार्ट सिटी? कुठच्याही देशातल्या कुठच्याही शहरामध्ये तुम्हाला काहीही दिसत नाहीये, सगळी शहरं बर्बाद होताना दिसत आहेत. आणि मला ज्या प्रकारे निवडणुका हाताळल्या जात आहेत त्याही खूप फ्रॉड पद्धतीनेच हाताळल्या जात आहेत. हे लोकांनाही कळलंय, लोकांनाही माहिती आहेत ह्यानं मतदान कशा प्रकारचं होतंय. परंतु जे काही करतायत मतदान, त्यांनी या गोष्टींचा विचार केला पाहिजे. म्हणजे नाशिकमध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरती झाडं तोडली जात आहेत, त्याच्यावरती एवढी आंदोलनं झाली, काही नाही, प्रशासन डिंब. आणि ते सगळं चालू असताना देखील ज्यावेळेला निवडणुका झाल्यानंतर परत जर समजा भाजपचं लोकांना निवडून देत असतील, भोगा. अजून काय बोलू शकतो मी? हा बोला. कॉक्रोच पार्टीच्या निमित्ताने जे देशभर दिसतंय एक वेगळा फोर्स दिसतोय तरुणांचा, त्याच्याकडे तुम्ही कसं बघता? नाही कसं आहे, आता ह्या सगळ्या गोष्टींमध्ये हे शिक्षणामधल्या ज्या गोष्टी आहेत, कसं आहे, हे बऱ्याच वर्षानंतर असं आंदोलन आहे या सगळ्या गोष्टींकडे. काय, प्रत्येक आई वडिलांचा मुलगा हा काही नीट परीक्षेला बसला नव्हता. तिथे आलेले सगळेच विद्यार्थी हे काही नीटचे विद्यार्थी नव्हते. पण जे विद्यार्थी, जे तरुण तिकडे जे आले होते, तो त्यांच्यामधला जो राग आहे तो मला असं वाटतं सगळा सभोवतालचा सगळा राग तिकडे बाहेर आला. आणि तो ह्याच्या पुढे अजून जोरात जास्ती मोठ्या पद्धतीने बाहेर येईल. म्हणजे जंतर मंतरवरती झालेलं आंदोलन ही सुरुवात आहे, कळलं का? ते आता आंदोलन शांत आहे किंवा, परंतु राग, सरकारबद्दलचा राग ज्या वेळेला अशा प्रकारे बाहेर येतो, कारण हे आंदोलन घराघरात शिरलं. ज्या वेळेला त्या तरुणांना, ज्या विद्यार्थ्यांना मारलं, बरं का, आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटलं, प्रत्येक आजोबा आजींना असं वाटलं की बाबा माझ्या पोराला मारलं, हे का मारतायत मुलांना? खरं तर ते शांतपणे आंदोलन सगळं सुरू होतं. सरकारने या सगळ्या गोष्टींची सुरुवात केली. आणि मला एवढंच फक्त म्हणायचं, हे भाजपमधलंच अंतर्गत हे भांडण आहे आणि त्याच गोष्टी आता सगळ्या चव्हाट्यावरती येत आहेत. काल बैठक घेतली पदाधिकाऱ्यांची, एसआयआरच्या मुद्द्यावर पण चर्चा झाली. मी तुम्हाला आता तुम्ही आता हा प्रश्न विचारत, मी येतो त्याच्याकडे. शिक्षणाच्या बाबतीत मला काल अनेक विद्यार्थी मला काल येऊन भेटले. मला हाच नाशिक मधला पॅटर्न हा संपूर्ण महाराष्ट्रभर चालू असेल. प्रश्न असा आहे की दगडांवरचे ठसे घेऊन त्यांचं आधार कार्ड चेक करण्यापेक्षा मला असं वाटतं चंद्रकांत पाटलांनी या विद्यार्थ्यांकडे जास्ती लक्ष दिलं पाहिजे. मला ही